गाव मांडवगण फराटा, तालुका शिरूर, जिल्हा पुणे। मयत मुलीचं नाव आहे देवयानी संदीप पवार, राहणार मांडवगण फराटा। तिचं वय वर्ष आहे 5 वर्ष, अल्पवयीन मुलगी आहे, लहान मुलगी आहे आणि तिला विषारी औषध पाजण्याचा तिला विषारी औषध पॉयझन घेऊन ती मयत झालेली आहे। विषारी औषध घेऊन ती मयत झालेली आहे आणि तिला त्या आदिवासी पारधी समाजाचं असं म्हणणं आहे की आमच्यातल्याच आदिवासी पारधी समाजाच्या व्यक्तींनी तिला विषारी औषध देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेले आहे आणि आत्महत्या तिने त्यातून केलेली आहे किंवा तिला पाजलेलं आहे असं आदिवासी पारधी समाजाच्या तिच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे। आणि त्याचबरोबर त्या मैताच्या झोपड्यांभोवताली ती जे आदिवासी पारधी समाज उभा आहे आणि त्याचबरोबर पोलीस प्रशासन जे आहे पुणे जिल्ह्यातलं ती मांडवगण फराटा या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्या मैताला न्याय भेटून देण्यासाठी पोलीस प्रशासन इथं उपस्थित आहे। त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक भागवत साहेब आहेत। आपण त्यांची काय घटनास्थळी प्रतिक्रिया आहे ते काय सांगतील ते आपण न्यू महाराष्ट्र न्यूजच्या चॅनलला आपण दाखवणारच आहोत, पण त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ। सर मला सांगा, ही पारधी समाजाची आदिवासी समाजाची एक लहान मुलगी आहे 5 वर्षाची, अल्पवयीन आहे, अज्ञान लहान बाळ आहे ती म्हणजे ही घटना घडलेला काय प्रकार तुमच्या काय निदर्शनात आलेला आहे? यामध्ये बारामती तालुका पोलीस स्टेशन, बारामती तालुका येथे अकस्मात नोंद झालेले आहे मैताची 0026 प्रमाणे काल दाखल झालेला आहे गुन्हा। त्याचे आम्हाला आता कागदपत्र प्राप्त झालेले आहे। त्यामध्ये व्हिसेरा राखीव ठेवलेला आहे, व्हिसेरा राखीव ठेवलेला आहे। त्यानंतर व्हिसेराचा जो ओपिनियन येईल त्यानुसार पुढची प्रक्रिया चालू करण्यात येईल, त्यानुसार सविस्तर जाब वगैरे दाखल करून घेतली जातील। हे जो आदिवासी पारधी समाजाचा जो आक्रोश आहे, महिलांचा आक्रोश आहे, त्यांच्याबरोबर त्यांचे नातेवाईक, त्या लहान मुलीचे नातेवाईक आहेत की ते म्हणतात की ते आरोप करतात की आमच्या मुलीला विषारी औषध पाजून तिच्यावरती अन्याय केला आणि तिला मरण्यास प्रवृत्त केलं। ही कितपत म्हणजे घटना खरी आहे किंवा ह्याच्यात नेमकं काय म्हणजे नेमकं काय काय नेमकं लपलेलं आहे, म्हणजे त्यांचा आरोप आहे असा? त्याची सखोल तपासणी चालू केलेली आहे आमच्याकडे। आता त्या संबंधित अकस्मात रजिस्टर 00ने आलेले आहे दाखल होऊन, ते आम्ही शिरूर पोलीस स्टेशन येथे दाखल केलेले आहे। योग्य ते सविस्तर तपास चालू झालेला आहे। पारधी समाजाच्या आदिवासी समाजाच्या पारधी समाजाचं म्हणणं आहे की आमचा लहान मुलीचं अल्पवयीन मुलगी आहे आणि तिचा गुन्हा दाखल करून घ्या, यासाठी ते तुमच्या पुढं टाह फोडतात। त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं बारामती तालुका येथे ADR दाखल झालेला आहे। आमच्याकडे प्रायोरिटी आहे की तो दाखल करून घेणे आणि त्यामध्ये जो व्हिसेरा आहे राखीव ठेवलेला आहे तो रासायनिक विश्लेषणाला पाठवणे आणि त्यानुसार पुढची प्रक्रिया केली जाईल। आता तुम्ही मगाशी म्हटले की त्या मुलीने जे पॉयझन घेतलेलं आहे तिचं ते सॅम्पल फॉरेन्सिक लॅबला पुणे या ठिकाणी पाठवलेलं आहे। त्या फॉरेन्सिक लॅबमधून ते रिपोर्ट जे येणार आहे तो किती वेळात येईल आणि त्यातून पुढली प्रक्रिया काय असेल? लवकरात लवकर आज दाखल झालेलं आहे, आज किंवा उद्या ते पाठवून देऊ, तर रिपोर्ट लवकरात लवकर प्राप्त करण्याचा प्रयत्न करू। न्यू महाराष्ट्र न्यूजमध्ये भागवत साहेबांनी अशी त्यांनी माहिती दर्शवलेली आहे। त्याचबरोबर आदिवासी पारधी समाजाची अल्पवयीन मुलगी 12वीमध्ये शिकणारी मुलगी आहे, तिची काय प्रतिक्रिया आहे आपण ती थोडक्यात तिच्याकडून जाणून घेणार आहोत। मोजक्या शब्दामध्ये तुम्ही आमच्या न्यूज चॅनलला तुमची माहिती प्रदर्शित करा। सर, त्यांना ते विषय म्हणजे सापडलं की त्यांनी लगेच केस टाकावी त्यांच्यावर आणि त्यांना लगेच उचलून आणावं, आम्हाला न्याय भेटून द्यावा, एवढंच माझं म्हणणं। टाकाव म्हणजे काय टाकाव नेमकं, कोणत्या बेसवर? आमच्या मुलीला जे झालंय ती विष गेलंय, ती विष जर निघलं त्याच्यात तर लगेच त्यांनी केस टाकावी आणि त्यांना जितक्यांचे नाव घेतो तितक्यांना लगेच उचलून आणावं, आमची हीच विनंती, बाकी काहीच नाही। पोलीस प्रशासनाला आम्ही माहिती विचारली असता पोलीस प्रशासन म्हणतं की आम्ही सगळी प्रक्रिया जाणून समजून घेऊन सगळे फील्डवरती विचारपूस करून त्यांची कायदेशीर प्रक्रिया चालू आहे। पण आता नाईलाजाने पारधी समाजावरती जे हे शोककळा पसरलेली आहे, लहान मुलगी आहे, साहजिकच आहे की तिच्यावरती औषध पाजून तिला मयत केलेलं आहे किंवा ती काय घेतलेलं आहे ती पुढील तपासामध्ये पोलीस प्रशासन आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करीन। न्यू महाराष्ट्र न्यूज, मी संपादक देवा खरात,
मांडवगण फराटा पुणे जिल्हा.